घाटंजी तालुक्यातील पारडी नस्करी लगत असलेल्या फणारवाडी पोडशेत शिवारात दोन अस्वलांनी एका 65 वर्षीय शेतकऱ्यावर अचानक हल्ला केल्याची घटना 23 जानेवारी रोजी घडली। हुसेन चिमना टेकाम असे या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे। हुसेन टेकाम हे नेहमीप्रमाणे गावालगतच्या शेतात वानरे हाकलण्यासाठी गेले होते। शेतीची कामे आटोपून घराकडे परतत असताना कालव्याजवळ दबा धरून बसलेल्या दोन अस्वलांनी त्यांच्यावर झडप घातली। या भीषण हल्ल्यात टेकाम यांच्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे। मात्र इतक्या कठीण प्रसंगातही टेकाम यांनी न डगमगता हातातील काठीने अस्वलांना प्रतिकार केला। त्यांच्या हिमतीमुळे अस्वलांनी तेथून पळ काढला। जखमी अवस्थेत टेकाम यांनी घरच्यांना माहिती दिली। त्यानंतर त्यांना तातडीने भांबोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घाटंजी तालुका हा जंगल व्याप्त असल्याने येथे वन्य प्राण्यांचा वावर मोठा आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने हिंस्र प्राण्यांचा मानवी वस्तींशी संपर्क टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। कसा काय हमला झाला तुमच्यावर? म्हणजे हे वानेर खेळायला गेलं हा तर वानेर खेळायला गेलं तर बाकीचे वानेर काढलं। हो तर मला वाटलं पुन्हा हे भोकायला लागलं हे वानेर असं वाटते बनलं। मग मी थांबलं तिथं। तर थांबलं तसं ते असेनच मग ती एकदम मावर झाली ती दोन्ही असोलं दोन होते का? दोन होते। बरोबर कुठं कुठं लागलं? मग हे 2-3 बोटाला लागलं। तिन्ही आले हो। मग दवाखाना वगैरे झाला का? हो दवाखाना वगैरे झाला भांबवले। बरं त्याच्याजवळ कसं काय बचाव केलं तुम्ही? बशा म्हणजे आता काळी लहानची काळी भेटली ते काळी मारायला गेलं तर काळी मोडून गेलं। हो का? मग लात मारली मग ते दोन्ही उठून पाहिले। कोण्या ठिकाणी झाले? हे इथं वावरात आपला पुढाजवळ पोळाजवळ। कोणाचं होतं हे शेत? शेत आपले भावराम मिश्रामचं। भावराम मित्रांचं होतं। नितीन कुरमेरकर, विदर्भ न्यूज, घाटंजी। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।